नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. पुन्हा एकदा आपण आता महानगर गॅसचं जे काही ऑफिस आहे त्या ठिकाणी जाणार आहोत आणि आजची काय परिस्थिती आहे ती आपण बघणार आहोत. आज आपण परत का आलोय तुम्ही विचार करत असाल तर आपण ज्या वेळेला शनिवारी या ठिकाणी येऊन भेट दिली होती तर त्यांचं म्हणणं होतं की जो काही सोमवार ते शुक्रवारचा टाइम असतो त्या कालावधीमध्ये इथे मॅनेजर उपस्थित असतात आणि जे काही प्रश्न असतील आपले ते आपण त्यांना विचारू शकतो, परंतु शनिवारी कुठलाही मॅनेजर उपस्थित नाही राहत. तर आज आपण बघत असाल तर आज बुधवार आहे आणि बुधवारी आपण आता आलेलो आहोत. आपण खरोखर बघूया की इथे त्यांचे मॅनेजर आहेत का नाही. खरं तर ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे महानगर गॅसची आणि त्यांचा जो कारभार आहे तो अतिशय विचित्र आहे. अनेक ग्राहकांना या ठिकाणी 10-10, 12-12 हजार रुपये जे आहेत ते पीएनजी गॅसचे बिल आलेले आहेत. आणि आता तर अशी परिस्थिती झाली आहे की असं सांगितलं जात आहे अमेरिका आणि इराण यांच्या युद्धामुळे जे काही गॅस सिलेंडर असू द्या किंवा आपल्या ज्या काही पाईपलाईन आहेत याच्या त्याचे देखील दर हे लोक सडनली वाढवत आहेत. तर हा अतिशय चुकीचा कारभार जो आहे तो सध्या सुरू असलेला बघायला मिळतोय. आपण आता थेट वरती जाणार आहोत आणि त्यांचे कोणी ऑफिसर मॅनेजर आज या ठिकाणी आलेले आहेत का आपण तेही बघणार आहोत. आपण काही दिवसांपूर्वी देखील बघितलं होतं, त्यावेळेला सुद्धा तीच परिस्थिती जी आपल्याला बघायला मिळाली होती. तुम्ही जर लाईव्हच्या माध्यमातून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. जाऊया आपण आता वरती आणि पुन्हा बघूया. बघा कुठल्याही पद्धतीचा बापरे, आज तुम्ही खालीच आहात का? आज आहेत का कोणी? कोणीच नाही आले. वरती कोण आहे बघून येते. चला नाही राहू द्या ना, चला ये. तुम्ही थांबा खालीच. कोण ओरडतील, कोण नाही ओरडणार. या तुम्ही सांगा की मॅडम होत्या, लेडीज होत्या, मी हात नाही लावू शकत होतो. मला बघू तर द्या कोण आहे. आता त्यांनी मला सांगितलं होतं नाही ना, ऐका ना, त्यांनी सांगितलं होतं मला की तुम्ही सोमवार ते शुक्रवार कधी पण या, मॅनेजर भेटतील. मग त्यांना बोलवू ना आपण. मला कंट्रोल रूमच जास्त दिसते इथे आजकाल. बघू द्या ना काय विषय आहे ते. चला जाऊ दे. या सिनियर येथील मध्ये कोण आहे? आता सध्या काम चालू आहे. काय काम चाललं मॅडम बोल. सॉरी आम्ही नाही. तुम्ही मला त्याशी सांगितलेलं की आपण महानगरपालिकेचे आहोत असं. ऐकून घ्या, आम्ही बोलू शकत नाही. जेव्हा सिनियर येतील ते बोलतील. मी आम्हाला बघू द्या मध्ये जाऊन. नाही ना, आता तुम्ही अडवू नाही शकत. नाही मॅडम, सॉरी. तुम्ही अडवू नाही शकत. सॉरी मॅडम. हे बघा सॉरी हे मॅडम. अडवतायत आपल्याला. तुमचं नाव काय आहे? सॉरी मॅडम, मी नाही. महानगर गॅसची की तुम्ही कंट्रोल रूम मध्ये आहात? सॉरी मॅडम, मी नाही सांगू शकत काय. का नाही सांगू शकत तुम्ही? नाही सांगू शकत. तुम्हाला काय अधिकार पण तुम्ही इथे पत्रकारांना अडवताय? मी अडवत नाही मॅडम. सिनियर होतात ते तुमच्या. इथे कोण आहे मध्ये? काय चाललंय बघू द्या मला. काम चालू आहे मॅडम. तुम्ही मला अडवू नाही शकत. काय काम चाललंय ते सांगा. सॉरी मॅडम, बिलिंगचे इश्यू चालू आहे ते सॉल्व्ह करतात. सॉल्व्ह करतात मॅडम. सॉरी. सॉरी मॅडम. मला मधून फोन आले, मला मध्ये जाऊ द्या. सॉरी मॅडम, सॉरी. हे बघा दर्शकांनो, हे आपल्याला मध्ये सुद्धा जाऊ देत नाहीये. मध्ये काय काम चालू आहे ते सुद्धा बघू देत नाहीये. प्रायव्हेट लिमिटेड महानगर गॅसचं ऑफिस आहे आणि असा कारभार. तुम्ही मला त्या दिवशी सांगितलं की तुम्ही महानगर गॅसचे काम चालू आहे मॅडम. काम चालू आहे, आतमध्ये सॉल्व्ह होत काय आहे. काम चालू आहे मला इथून बघू द्या. सरका तुम्ही. सॉरी मॅडम. तुम्ही मला अडवू शकत नाही. तुम्ही सरका साईडला. 5 मिनिटात येतो. नाही मला मध्ये जाऊ द्या. कोण येत आहे? त्यांचे सिनियर येत आहे. तुम्ही लोक का अडवताय इम्रान मला? म्हणून ते बोल. मी ऍज अ ग्राहक म्हणून मला मध्ये जायचंय. मला मध्ये जाऊ द्या. सरका. हे बघा याचा कारभार हे आपल्याला सुद्धा जाऊ देत नाहीये मध्ये. मॅडम बाहेर कस्टमर येतो, मी त्यांच्याशी बोलून घ्या पाहिजे खाली. कुठे बाहेर? कोणी येतील. नाही, मला मध्ये जायचंय. नाही सॉरी मॅडम, मग तुम्ही का अडवताय? तुमच्या नाही, काही आम्हाला- आहे, GR वगैरे काही आहे? आम्हाला सांगा सोडायचं ना, म्हणून सांगा आमच्या वरिष्ठ. कोणी सांगितलंय? सॉरी कुठल्या सॉरी वरिष्ठ? मॅडम. सॉरी मॅडम. नाव सॉरी काय? सॉरी मॅडम. तुम्ही त्या दिवशी माझ्याशी खोटं बोललात का की तुम्ही महानगर गॅसचे अधिकारी आहात? सॉरी मॅडम, मी असं बोललो नाही अधिकारी. मग तुम्ही काय बोललात? मी अंबरनाथ वरून आलोय, मी महानगर गॅसचा अधिकारी आहे. आज अधिकारी बोललो नाही मॅडम, मी बोललो सिक्युरिटी सुपरवायझर बोललो. पण कुठल्या अंबरनाथ बोलले तुम्ही? मग तुम्ही बदलापूर मी अडवताय. सिक्युरिटी. सॉरी मॅडम, नाही तुम्ही पोलीस आहात की महानगर गॅसचे अधिकारी आहात? मॅडम. सॉरी मॅडम, मी नाही बोलू शकत. नाही मला मध्ये जायचं. सॉरी मॅडम, नाही. तुम्ही मला नाही अडवू शकत. सर. सॉरी मॅडम. नाही तुम्ही मला मध्ये अहो तुम्ही सॉरी सरका. नाही मॅडम, नाही सॉरी. तुम्ही मला नाही सॉरी अडवू शकत. मी मॅडम. जावा की मला मध्ये जायचंय. नाही मॅडम, सॉरी. तुम्हाला जायचंय मध्ये? त्यांचे सिनियर येतील खाली, तुम्ही त्यांच्याशी भेटून घ्या. त्यांना फोन लावून बोलवा त्यांना. सॉरी. आता त्याचं टायमिंग काय? तुम्ही जरा सरका साईडला मला टायमिंग बघू द्या. हॅलो. हा सर. कोण होतं? इम्रान हा 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 सर. त्याची फोनवर तुमचं बोलणं करून घेतलं ना, ते होते ते. आता तुमच्या लोकांचं काय रोल आहे मला तेच कळत नाही. पण काय होतं काय? काहीच नाही होते सॉल इथं. तुम्ही लोक का त्रास देताय मला ते कळत नाहीये. हे बघा हे मध्ये सुद्धा जाऊ देत नाही आज. हे प्रायव्हेट लिमिटेड महानगर गॅसचा हा जो कारभार चाललाय ना, तर याच्या संदर्भात करायचं काय? म्हणजे यांनी आपल्याला त्या दिवशी सांगितलेलं की हे
अंबरनाथला बसतात असं महानगर गॅसच्या ऑफिसमध्ये असं काहीतरी सांगत होते आणि आज ते आपल्याला इथे अडवतायत. तुम्ही जाऊ द्या आम्हाला सरकार चला. ओके सर, ओके सर. अभी इधर ही है सर, मैं डोर के बाहर खड़ा हूँ. बोलवा त्यांना बोलवा. हेलो सर. मी सर जाणार मैं नाही आधीपासून त्यांना बोलवा. बघा एक पत्रकार जाऊ द्या तिकडे पण साधारण एक सामान्य ग्राहक म्हणून सुद्धा जर यांची ही लूट चालली आहे ना बदलापूरकरांनो तर हे तुम्ही काहीतरी आवाज उठवा या ठिकाणी येऊन. म्हणजे आपल्या बदलापूरमध्ये येऊन हे दुसरे लोक या ठिकाणी येऊन आपल्यावरती जर अशी दादागिरी करतायत तर याच्यावरती पक्ष सुद्धा कोणी काही बोलायला तयार नाहीये. खूप भयंकर प्रकार आहे. उघडा उघडा दरवाजा उघडा. मध्ये काय चाललंय बघू द्या आम्हाला. ओके सर. तुम्हाला कोणाचे आदेश आहेत? ओके सर. सरकार सर तुम्ही सरका ओके सर. सरका सरका. मॅडम तुम्ही सॉरी मॅडम. अहो, तुम्ही पण काय मॅडम तुम्हाला तुम्ही आदेश सॉरी द्यायचे? मॅडम. आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत मॅडम. कुठल्या सॉरी वरिष्ठांचं सॉरी नाव सांगा तुम्ही? सॉरी मॅडम. कुणाला जायचं सांगा. मॅडम? हे बघा इथे काहीतरी चालू आहे मध्ये वेगळाच कारभार चालू आहे म्हणून हे जाऊ देत नाही सॉरी आपल्याला. मॅडम. कुठल्या वरिष्ठांचे आदेश आहेत तुम्हाला? तुम्ही कोणाला प्रोटेक्ट करताय? मॅडम आम्ही कुणाला प्रोटेक्टचा प्रश्न लोकांना 12,000 बिल आलंय हे मला तुम्हाला हे बघा तुम्हाला जे काय बोलतो तुम्ही खाली बोला. कस्टमर खाली. सॉरी मॅडम. आम्ही का नाही जाऊ शकत इथे? सॉरी नाही मॅडम आम्हाला आदेश नाहीत. तुम्ही तुमच्या आय कार्ड नाही काय नाही तुम्ही कोण आहात ते सांगा. सॉरी मॅडम तुम्ही खाली जावा. तुम्ही जिथं कस्टमर आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. तुम्ही आम्हाला इश्यू नाही काय. ऑफिस नाहीये, ऑफिस येतील नाहीये. येतील खाली मॅडम ते. तुम्ही कोण आहात? तुमचं आय कार्ड नाही काही नाही काहीच नाही. नाही सॉरी मॅडम. कुठे आय कार्ड? आहे माझ्याकडे. नाही सॉरी. सॉरी सॉरी का बोलताय? Sorry, माझं madam. काम करतो तुम्ही तुमचं काम मी माझं काम करतो. मी माझं काम करतो. तुम्ही पहिली गोष्ट मला सांगा तुम्ही त्या दिवशी सांगितलेलं की तुम्ही अंबरनाथचे आहात आता तुम्ही बदलापूरमध्ये येऊन आमच्यावर दादागिरी करताय. चुकीची साहेब गोष्ट आहे. मॅडम साहेब माझ्याकडे. कुठल्या साहेबांनी सांगितलं तिथं सांगा. सॉरी मॅडम मी नाही बोलू शकत. तुम्ही बाहेर जावा. तुम्ही तिथे कस्टमर आहे तुम्ही त्यांच्याशी खाली बोलून घ्या. काहीच नाहीये, सर. मला येतील मध्ये- कस्टमर आले की तुम्ही बोलून घ्या खाली. नाही, मला मध्ये जायचंय. मी- सॉरी मॅडम. नाही मग थांबा तुम्ही तुम्ही. आता सांगितलेलं की कोणीतरी येणार आहे इम्रान खान. कोण आहे हा इम्रान खान? कोण आहे ते? कोण आहे ते इम्रान खान? तू येतील तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी. हे बघा हे कोणीतरी आहेत ते इथे येणार आहेत म्हणून यांनी आपल्याला अडवून ठेवलं. या लोकांची सर्रास दादागिरी सुरू आहे बदलापूरकरांनो. मध्ये देखील ग्राहकांनी आम्हाला फोन करून बोलवलंय आणि यांनी या ठिकाणी आता अडकवून ठेवलेलं आहे की मध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. काल देखील यांनी काही लोकांना अडकून ठेवलं होतं आणि आज तर डायरेक्ट हे इथे उभे. यांच्याकडे आय कार्ड नाही काय नाही बोलता वरिष्ठांचे आदेश आहे. कुठल्या वरिष्ठांचे आदेश आहे यांना? हे का नाही जाऊ देते मध्ये आपल्याला? तुम्ही मध्ये सोडा आम्हाला. तुम्ही सरका. का नाही सोडू शकत ते तर सांगा. का पण कोणी सांगितलं सर तुम्हाला इथे आम्हाला मध्ये नाही सोडू शकत असं? आम्ही काय करतो? आमच्याकडे शस्त्र आहे की काही आहे? कधी येणार ते? अरे घाबरले ते लोक. हे चुकीचे कामं करतात म्हणून हे घाबरले. जर चुकीचे कामं नाहीयेत खोटं बाहेर येईल म्हणून आज जाऊ देत नाही. बरोबर आहे यांचं. काय आतमध्ये बॉम्ब बनवतात आपल्याला माहित नाही मध्ये काय बनवतायत. आपल्याला माहित नाही. आता तर आपण काही सांगू शकत नाही. हे बघा आम्ही तुमच्या समोर आहोत. हे अधिकारीच आहेत आपल्याला बोलता मध्ये जायचं नाही. कुठल्या वरिष्ठांनी सांगितलं नाव तरी सांगा ना तुम्ही आम्हाला. आम्हाला ग्राहकांच्या मधून फोन आले की मॅडम इथे काहीच होत नाहीये. आम्ही अर्धा पाऊण तासांपासून इथे बसलेलो आहोत. हे लोक एक कुठली तरी लहान मुलगी बसली वाटतं मध्ये. फक्त एक लहान मुलगी बसलीये तिला काहीच माहित नाही याच्यातलं आणि हे सर्रासपणे आम्हाला अर्धा पाऊण तासांपासून यांना कोंडून ठेवलं इथे ग्राहकांना. यांनी ग्राहकांचे फोन येत आहे आणि ज्या वेळेला आपण इथे येतोय तर यांनी आपल्याला असं बंद करून ठेवलं. यांच्याकडे एक तर लेडी नाहीये कोणी आपल्याला अडवण्यासाठी आणि यांच्याकडे आय कार्ड सुद्धा नाहीये. आता या सरांकडे आहे पण यांची उगाच ड्युटी लावली इथं. जिथे पाहिजे तिथे लावत नाही. हे बघा हे वरती ते यांची उगाच ड्युटी लावली इथे यांनी. काय प्रोटेक्शन? तुम्ही ज्यांना प्रोटेक्शन द्यायचं त्यांना तुम्ही देत नाहीत. 12,000 लोकांना बिल. आम्हाला मधून फोन आलेत आम्हाला मध्ये जायचं. मला जाऊ. तुम्ही मॅडम खाली थांबा. तुम्हाला खाली येतील कस्टमर पे त्यांचे. कधी येणार ते इम्रान कोण आहेत ते? इम्रान कोण येणार? कधी येणार आहेत? हे बघा यांचं खोटं बाहेर येईल आणि यांच्यावर काय गुन्हा दाखल करणार? हे पोलीस अधिकारी आहेत. हे बघा हे दोघी पण पोलीस अधिकारी आहेत. महाराष्ट्र शासन यांच्या गळ्यामध्ये पट्टे आहेत. म्हणजे यांनी जिथे सुरक्षा करायची तिथे हे लोक करत नाहीत आणि ज्या ठिकाणी करायचं नाही त्या ठिकाणी यांनी सर्रासपणे हा आज अडवून ठेवलाय. का अडवलाय? कारण मध्ये फक्त एक मुलगी बसलीये मॅनेजर म्हणून. तिला आपल्याला आता ती मॅनेजर आहे का? यांनी त्या दिवशी काय सांगितलं होतं की तुम्ही या. आता मी ऍज अ पत्रकार जाऊ द्या पण ग्राहक म्हणून जरी जायचं म्हटलं म्हणे तरी हे जाऊ देत नाहीयेत. तर यांचा काय कारभार चाललाय इथे? काय आहे मध्ये? जर पक्ष झोपलेले असतील ना पक्षांना जागी व्हा सगळ्यांनी आणि इथे येऊन बघा मध्ये काय सुरू आहे ते. नंतर एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर तुम्ही लोक येतात आणि बघतात की काय सुरू आहे. या जरा इथे. सर आम्हाला मध्ये जाऊ द्या. तुम्हाला कोणी सांगितलंय? कुठे आहेत ते आता? येतात 5 मिनिटात. कुठे आहेत पण ते? येतात मॅडम ते. सॉरी पण कुठे आहेत ते? मॅडम तुम्ही कसलं माझ्या तोंडाजवळ आणते? पण तुम्ही मला खोटं बोललेलं. तुम्ही त्या दिवशी सांगितलं मी अंबरनाथचा आहे. तुम्ही आता मला डायरेक्ट अडवताय तिथे येऊन.
सॉरी मॅडम ते मला ग्राहक म्हणून जायचंय. चला Sorry, मी madam. मी कॅमेरा बंद करते. मला सॉरी मध्ये मॅडम नाही सोड मी कॅमेरा बंद नाही करते. नाही मॅडम मला सोडायचा आदेश बस. कोणाला सोडायचा? नाही सोडायचा आदेश. मी कॅमेरा बंद करते. मला नाही मॅडम नाही सोडू शकत. काय नाही सोडू शकत? काय सांगितलंय तुम्हाला? नाही सोडू शकत. काय सांगितलंय तुम्हाला? मला सांगितलं नाही सोडायचं. कोणी सांगितलंय? माझ्या वरिष्ठांचे आदेश. कुठले वरिष्ठ? वरिष्ठांचं नाव काय? नाही सांगू शकत. कुठे तुम्ही कुठे काम करता तिथे सांगा. तुमच्या गळ्यात आय कार्ड नाही, कसं ओळखायचं आम्ही? मी नाही सांगू शकत. मी नाही सांगू. पण तुम्ही कुठले वरिष्ठ आहे तुमचे ते तर सांगा आम्हाला. तुम्हाला त्यासाठी बीकेसी महापे इकडे जायला लागेल. बीकेसी काय बांद्र्याला जाऊन द्या आता. म्हणजे बघा हे यांचे उत्तर. बांद्र्याला जा आता. बीकेसीला जायचं. इथून तिकडे जायचं आपण बांद्र्याला. आणि एवढं प्रोटेक्शन तर हे कोणालाच देत नाहीत. आहेत कोण ते पण माहित नाही. त्या दिवशी त्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं. आपण लाईव्ह झूम करून बघूया की आम्ही अंबरनाथचे आहोत आणि आता बदलापूरला येऊन असं चाललंय यांचं. सरका सर सरका सॉरी मॅडम. सर सरका मला जाऊ द्या मध्ये. हा बोल ना. हे बघा 5 मिनिटात येतोय बोलतो. कधी येत आहे? 2 मिनिटं. इम्रान ठीक आहे. त्याशी तुमचं फोनवर बोलणं होतं त्याच्या बांद्राची. तो येतो सिनियर आहे ना त्यांचा. कधी येणार ते आता? निघाले फोन केला ना 5 मिनिटात येतो. हे बघा म्हणजे काल लवकर आलते. आज थोडं बांद्राला काय थोडं काम होतं. पण मध्ये काय चाललंय? काय करतायत तुम्ही लोक? आणखी काय चाललं काय पण? मॅनेजर नाही येत मध्ये. मग समाधान कोण देतंय लोकांना? मॅनेजर नाही येत तर. मॅनेजर नाहीये मग समाधान कोण देतंय लोकांना? हे बघा कस्टमर ज्यांना मधून बाहेर यायचंय ना त्यांना पण यांनी अडवून ठेवलंय. ही सर्रास दादागिरी सुरू आहे. ही महानगर गॅस एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. लोकांना 12-12 हजार बिल आलेत. आम्ही सांगतोय तुम्हाला तुम्ही इथे येऊ नका. इथे येऊन काय फायदा होणार नाही. मधले ग्राहक आम्हाला फोन करतायत की ते अर्धा तासापासून मध्ये कोंडून बसलेत आणि हे इथे अडवून बसलेत रस्ता. यांच्याकडे हे नाहीये, आय कार्ड नाहीये. आणि हे प्रोटेक्ट कोणाला करतायत तर महानगर गॅसच्या ऑफिसरला करतायत. इथे त्यांना प्रोटेक्ट करतायत. खरं तर यांनी काय सत्यता आहे ती जाणून घेतली पाहिजे आणि त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे या लोकांनी. पण नाही, यांना तिकडं करायचंय. म्हणजे बघा. आणि नंतर जर कधी काही आता कंट्रोल रूमला फोन केलाय यांनी. म्हणजे हे कंट्रोल रूमला फोन करून हे आता अजून पोलिस बोलवतायत. इथे अजून अधिकारी बोलवतायत. हे आहेत का? ठीक आहे. हे आहेत का? हे कोण आहेत? तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? यांना बरोबर गाडी सोडतायत तुम्ही आणि आम्ही काय केलंय? हो तुम्ही कोण आहात? ग्राहकांना दाबून ठेवलंय यांनी मध्ये. हे बघा यांना म्हणजे तुम्ही काय आलेला सर इथे? लाईट बिल वाढले त्याचं काय कारण विचारायला आलो. मग भेटलं का कारण तुम्हाला? ना लीक आहे का चेक करताय? काय बोलतात? लीक आहे का? असू शकतं असं म्हणतात. सगळ्या बदलापूरकरांना हे एकच उत्तर देत आहे. कोण आहे मध्ये? मॅनेजर कोण आहे? मला नाही माहिती. मध्ये कोणी भेटलं तुम्हाला? ते जे चेक करून सांगतात तेच भेटले, बाकी कोणी नाही भेटला. किती बिल आलेलं तुम्हाला? मला 1900 अमाऊंट काहीतरी आहे. अरे 1900. बापरे. म्हणजे 500-600 वरून आले 1900 वगैरे आलंय का? थांबा 1922 रुपये. एवढं बिल आलंय. पहिले किती यायचं? पहिलं 800 यायचं, 900 यायचं. मध्ये आहेत का अजून लोक बसलेत मध्ये? बसलेले आहे कशासाठी माहित नाही मला. ओके. हे बघा म्हणजे हे आपल्याला नाही जाऊ देते. मी कॅमेरा बंद करते. मला मध्ये जाऊ दे. काय माहिती हे काय करणार आहेत? ते मध्ये नाही जाऊ देते. काय नाही भरायचं तुम्हाला ते. हे बघा या लोकांची दादागिरी. भरायचेच बिल. नाही भरलं तर बिल हे आपलं डायरेक्ट गॅस पाईपलाईन कॅन्सल करतायत हे लोक. एवढा यांचा कारभार चाललाय. पण मी काय बोलते, तुम्ही वर्दीत नाहीये, तुम्ही काही नाहीये. मला इथून मध्ये जाऊ द्या. सॉरी मॅडम. मी फक्त मध्ये जाऊ द्या. तुम्ही आमचं नाव सांगितलंय का की पत्रकारांना जाऊ द्यायचं नाही? मॅडम तुम्हाला काय समजत काय समजायचं समजा नाही. तुमचं आय कार्ड तर दाखवा. मॅडम नाही दाखवू शकत. तुम्ही का थांबलाय तिथं? सॉरी मॅडम. तुम्हाला अधिकार कोणी दिला अडवायचा? इथे काय लिहिलंय तुम्ही ते तर बघा. इथे लिहिलंय ना. जेव्हा ते सीआरएमचे वरिष्ठ येतील तुम्ही त्यांचे कधी येतील? कधी येतील 5 मिनिटात येतील. बोलवा ना, लवकर बोलवा. हे नको तिथे प्रोटेक्शन देत आहेत आणि या ठिकाणी हा कारभार चालू आहे बदलापूरकरांनो. तर तुम्ही बघा मध्ये देखील कोणावर गुन्हा दाखल करायचा हे त्यांनी त्या दिवशी आपल्याला सांगितलं की ते अंबरनाथचे आहेत आणि सगळं सिक्युरिटी बघतात असं. आणि कालच्या दिवशी आपण त्यांना बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये बघितलं. आता आज ते सांगायला पण तयार नाही. हे इथे जे उभे होते ना आता पोलीस, ते बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये असतात आणि आता हे देखील सांगायला तयार नाहीये नेमकं कोण आहे. फक्त बोलता वरिष्ठांचे आदेश आहेत. मग हे कोण आहेत नेमके? वर्दी नाही, काय नाही, आय कार्ड नाही यांना कोणाला. आणि यांनी सर्रासपणे इथे अडवून ठेवलेलं आहे. म्हणजे काय करायचं? लोकांनी मध्ये जायचं नाही का? तुम्ही ग्राहक आहात तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे? या नाही
सगळ्यांचा तो प्रॉब्लेम आहे सर. तुम्ही खाली जाऊन बोला ना, अहो, कुठे जाणार खाली, काय आहे तिथे? सॉरी मॅडम. तुम्ही या सर हा तुम्ही या आतमध्ये, आम्ही काय करतोय तुम्हाला इथे? सॉरी मॅडम, तुम्ही या सर आतमध्ये इकडे. पण आम्ही काय करतोय? सॉरी मॅडम. हा सॉरी काय सॉरी, काय चाललं काय मध्ये? काही आहे का मध्ये चालू? या बाय. मध्ये काही चालू आहे का? इलिगल काम चाललंय का मध्ये काही? कशाला इलिगल मॅडम? काय लिगल तर काय वाटत नाही. चाललंय? या लोकांचे एवढ्याले बिल येत आहेत आणि यांना गुपचूप गुपचूप हे security देऊन मध्ये घेत आहेत. बहिष्कार टाका या ऑफिसवरती. इथे लोकांकडनं पैसे लुटायचं सर्रासपणे काम चालू आहे आणि यांना प्रोटेक्शन देणारे पण पोलीस अधिकारी दिसत आहेत मला तरी. पोलीस आहेत का तुम्ही? नाही मॅडम. तुम्ही पोलीस आहात का? मॅडम सॉरी मॅडम. तुम्ही कुठे असता? ईस्टला असतात, ईस्टला असतात. मी कुठे काही बोलू शकत नाही मॅडम, सॉरी. मग तुम्ही एवढं प्रामाणिकपणे इथे काम करतात तर तुम्हाला लेडी ऑफिसर ठेवता येत नाही का आम्हाला अडवण्यासाठी? मॅडम सॉरी. मला मध्ये जाऊ द्या. सॉरी मॅडम. मला एक ग्राहक म्हणून मध्ये नाही मॅडम, जायचं. sorry. तुम्ही सरका, मला मध्ये जाऊ Sorry, द्या. madam. मला एक ग्राहक म्हणून मध्ये जायचंय, मध्ये जाऊ नाही द्या. मॅडम, सॉरी. आता काय करणार बोला? पत्रकारांना पण नाही जाऊ देते आणि मध्ये काहीतरी इलिगल काम चालू असेल तेव्हा त्यांचं जे हे अशा पद्धतीचं कारभार जो आहे तो सुरू आहे. आतमध्ये इराण बसला असेल. नाही, इराण आला नाही. इराण सर आलेत का? अजून आले, येतात आहेत. मध्ये कोण आहे? ते काम करतात सीआरएमचे मॅडम, ते काम चालू आहे मॅडम. किती लहान मुलगी बोलतात ती तर मॅडम नाही बोलतात कोणी. लहान मुलगी आहे म्हणे ती. दुसरी- तुम्ही बालकामगार ठेवलेत का? तर दुसरे सर आले, ते सुद्धा काम चालू ते आत्ता आलेत, मग इतक्या वेळ झाला बालकामगार आहेत का मध्ये? एक लहान मुलगी आहे बोलतात, आम्हाला माहिती पडले. इथे एक लहान मुलीला यांनी कामाला लावलंय असं आम्हाला माहिती मिळाली होती. आता हे मध्ये पण जाऊ देत नाहीये. मग यांनी बालकामगार कामाला ठेवलेत का? याची दक्षता घ्या. जर तुम्ही कोणी बालकल्याण मधून असाल तर कृपा करून इथे या आणि यांना काय असेल तो जाब विचारा. हे मध्ये जाऊ देत नाहीये आणि नेमकं ते कोण आहे ते पण माहित नाहीये. त्यांच्याकडे वर्दी नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत, पण वरिष्ठांचे कुठल्या वरिष्ठांचे आदेश आहेत काय माहिती. ते बघा, त्यांना बाहेर यायचंय. हे असं असेल ना बदलापूरकरांनो, तर सत्य कधीच समोर येणार नाही. आणि जर हा कारभार बदलापूरमध्ये सुरू असेल ना तर खूप भयंकर कारभार आहे हा. आपण आता थोडा वेळ वाट बघूया आणि त्यानंतर आपण शेवटी सत्य बाहेर आणल्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. पण जर तुम्ही आज आवाज नाही उठवला ना तर ह्या लोकांच्या याच्या खाली तुम्हाला असंच राहावं लागेल. असाच तुमचा आवाज जो आहे ना तो दबले जाईल. आपण लवकरच भेटूया पार्ट 2 मध्ये. यांनी ठरवलं असेल की यांना मध्ये नाही जाऊ द्यायचं, बाहेरच्या बाहेर यांना आपण हकलायचं. हरकत नाही काय असेल ते, की पत्रकारांना मध्ये एंट्री नाहीये असं, आणि कुठले वरिष्ठ यांची देखील चौकशी जी आहे ती झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा. आम्हाला मधून ग्राहकांचे फोन येत आहेत की आम्हाला अर्धा एक तास झाले या ठिकाणी थांबवून ठेवले. एक कुठली तरी लहान मुलगी आहे, तिला त्यांनी तिथे बसवलंय, मॅनेजर नाहीये, कोणी नाही, कोणीच नाहीये. पण सत्य परिस्थिती हे कोणीही वरती येऊ देत नाहीये. सगळेच जण या गोष्टीमध्ये समाविष्ट असावे असं सांगितलं जातंय. आपण थोडा वेळ वाट बघूया. कुठले ते इम्रान खान कोण आहेत तेही बघूया. आणि तोपर्यंत जर तुम्ही इथे येणार असाल तर तुम्ही येऊ शकता. धन्यवाद.